आज आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ समजून घेणार आहोत. बऱ्याच जणाला खूप अवघड जाते, नुसतं रट्टा मारतात. तर न्यूटनचा फर्स्ट लॉ आपण प्रॅक्टिकल बेस शिकणार आहोत. पहा मित्रांनो, निसर्गामध्ये काही ऑब्जेक्ट असतात, म्हणजे वस्तू आहेत, ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीच राहतात. जोपर्यंत त्यावर एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स आपण अप्लाइड करत नाही तोपर्यंत निसर्गामध्ये जशा तशा वस्तू राहतात. जसं की पहा, माझ्या हातावर एक मार्कर आहे, स्थिर आहे, एकदम स्टेशनरी आहे. जोपर्यंत मी बाहेरून एखादा एक्सटर्नल फोर्स लावत नाही तोपर्यंत मार्कर कसं राहील? रिमेन कॉन्स्टंट राहील, त्याची जागा बदलेल का? नाही. जेव्हा मी बाहेरून एखादा एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स काय करू, अप्लाइड करून पाहतो, केला, त्यानं काय केली, पोझिशन बदलली. म्हणजे काय झाला, तो मूव्ह झाला, खाली पडला. तो म्हणजे अनबॅलेन्स फोर्स मी अप्लाइड केला त्या ऑब्जेक्टवर आणि तो ऑब्जेक्ट खाली पडला. न्यूटनचा लॉ काय सांगतो पहा, एकदम साध्या आणि सिंपल भाषेमध्ये, जोपर्यंत एखाद्या वस्तूवर बाहेरचा एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स ऍक्ट होत नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट तसा राहतो. तो फिरणारा फॅन आहे, आपण जर काय केलं, स्विच ऑफ केला नंतर सुद्धा काय तसाच फिरत राहतो. का? तर त्यामध्ये असते इनर्शिया असते. न्यूटनच्या पहिल्या लॉलाच लॉ ऑफ इनर्शिया म्हटलं जाते. काय? लॉ ऑफ इनर्शिया म्हटलं जाते. मग एखाद्या ऑब्जेक्टचं मास जास्त असेल तर इनर्शिया सुद्धा कसा असेल? जास्त असेल. तर पहा, इनर्शिया जास्त, मास जास्त, आपण एक प्रयोग करू. ओके, पहा, तुमच्या समोर एक पुस्तकाची थप्पी आहे आणि एक छोटीशी नोटबुक आहे. जेव्हा मी छोटीशी जी नोटबुक आहे त्याच्या खाली हा एक पेपर ठेवतो आणि ह्या जी छोटीशी नोटबुक आहे पेपरच्या वरी, जेव्हा मी पेपर बाहेर काढतो तेव्हा काय होते, मोमेंट केली जाते, म्हणजे हालचाल होते हे नोटबुकचं. ह्याचं मास कसं आहे? कमी आहे ॲज कम्पेअर टू याच्यापेक्षा. जेव्हा मी ही जी पुस्तक आहे याच्या खाली जेव्हा मी पेपर टाकतो आणि तेव्हा मी अलगद काढतो तेव्हा ह्याची हालचाल होते का? नाही. म्हणजे याचं मास नो डाऊट कसं आहे? जास्त आहे आणि ह्याचं मास कसं आहे? कमी आहे. मग आपल्याला माहित आहे, जेवढं मास जास्त तेवढा इनर्शिया जास्त आणि जेवढं मास कमी तेवढा इनर्शिया काय? कमी. मग आपण पाहू थेरॉटिकल बेसमध्ये न्यूटनचा लॉ काय सांगतो. तर पहा, थेरॉटिकल बेसमध्ये न्यूटनचा लॉ काय सांगतोय पहा. न्यूटन्स फर्स्ट लॉ, त्यालाच म्हणतात ते लॉ ऑफ इनर्शिया. आपण आताच पाहितला. पहा, an object continue to remain at rest. आताच पाहितलं, एखादा ऑब्जेक्ट रेस्ट आहे, कंटिन्युअस, an object continues to remains at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. म्हणजे आताच मी बोललो, एक ऑब्जेक्ट आहे, त्याला जोपर्यंत मी एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स अप्लाय करीत नाही तोपर्यंत कसा राहील? तो रिमेन्स. कसा राहील? रिमेन्स रेस्ट पोझिशनला राहील. आणि एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे, कंटिन्यू सर्क्युलर फिरत आहे, म्हणजे फिरणारा फॅन, जोपर्यंत मी त्याला एक्सटर्नल अनबॅलेन्स फोर्स अप्लाइड करत नाही तोपर्यंत तो कसा राहील? फिरत राहील. ओके, याला म्हटलं जाते न्यूटन्स फर्स्ट लॉ, म्हणजेच लॉ ऑफ इनर्शिया. सर, अजून काय याचे एक्झाम्पल सांगता येतील? हो, बुकवरले टेबलावरले जे पुस्तक आहेत, जोपर्यंत मी त्यांना एक्सटर्नल फोर्स लावत नाही ते जशाच तसे राहतील. तुमच्या आजूबाजूला वस्तू आहेत, जशाच तसे आहेत, म्हणजे न्यूटनचे एक्झाम्पल आहेत, न्यूटन फर्स्ट लॉचे. अजून एक एक्झाम्पल घ्या बेस्ट. जे आता आंब्याचं सीझन सुरू आहे, आता आंबा वरून पाड जर खाली पडला, झाडाची फांदी, आता समजा ह्या आंबा आहे, तुटला खाली पडला की झाडाची फांदी काय होते? खाली वरी होते. म्हणजे न्यूटनचा फर्स्ट लॉचे काय हे एक्झाम्पल आहे. अजून बेस्ट एक्झाम्पल आपण याच्या अगोदरच एक प्रॅक्टिकल करून पाहिलं होतं. एक ग्लास घेतला होता, एक पत्ता घेतला होता आणि त्या ग्लासच्या वर ठेवला होता आणि त्याच्यावर एक जड कॉइन ठेवला होता. म्हणजे 5चा बंदा घ्या, 10चा बंदा घ्या.
आणि त्या पत्त्याला काय केलं, मी मूव केलं आणि तो भंदा राईट कशावर पडला होता, त्या ग्लासमध्ये पडला होता. कारण मी जे फोर्स लावला होता फक्त त्या पत्त्यावर लावला होता, ना की त्या कॉइनवर लावला होता. म्हणजे न्यूटन फर्स्ट लॉ हे एक्झाम्पल आहे. ओके मित्रांनो, थँक्यू. ह्याच ठिकाणी आपण